त्यामुळे जळगावच्या मळनेर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्या प्रचारावर जोर वाढवलेला आहे। मंत्री अनिल पाटील यांच्या परिवारातील सदस्य देखील वेगवेगळ्या पद्धतीने प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचं दिसून येत आहे। मंत्री अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या देखील महिलांसोबत सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचाराच्या रिंगणात फिरत आहेत। तर विजय आमचाच होणार असून 35,000 मतांच्या लीडनं आमचा विजय 101% नक्की आहे, आम्हाला तो आत्मविश्वास आहे आता त्या म्हणाल्या। विजय तर हा आमचा नक्कीच आहे, 101% विजय हा आमचाच होणार आहे महायुतीचा आणि जवळपास आम्ही 30 ते 35,000च्या लीडने निवडून येऊ हा आत्मविश्वास आज आम्हाला आहे। आणि समोरच्याचं मी सांगू शकत नाही की त्याला किती मतं पडतील ते त्याचं आहे, पण आमचा महायुतीच्या उमेदवाराला नक्कीच 30 ते 35,000च्या लीडने विजय प्राप्त होईल हेच मी आज ठिकाणी सांगू इच्छिते। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदानं हजेरी लावली। दरम्यान गोविंदाच्या हेलिकॉप्टरचं आगमन होताच मोठा गोंधळ उडाला। गोविंदाला पाहण्याकरता नागरिकांनी हेलिपॅडकडे धाव घेतली। यावेळी हेलिकॉप्टरच्या पायलटसह काही पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली। प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे परिसरात गोंधळ उडाला। अमरावती मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार डॉक्टर अब्रार यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे अमरावतीत प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसलाय। दरम्यान अब्रार यांची भूमिका वैयक्तिक आहे, त्याचा प्रहारशी संबंध नाही असं स्पष्टीकरण प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडूंनी दिले। त्यांच्या मोठ्या भावाला एक अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर काही प्रेशराइज त्यांना केलं गेलं। तिथे पुन्हा धर्म किंवा आपल्या धार्मिकता तिथे आणण्याचा प्रयत्न झाला आणि ते डॉक्टर माणूस अतिशय सात्विक माणूस होते। 20 रुपये फी घेऊन ते पेशंटला तपासतात। आता मी माझ्या ते लक्षात आलं नाही, राजकारणामध्ये ते व्यवस्थित त्या पद्धतीनं टिकू शकत नाही। शेवटी प्रेशराइजमुळे जो काही झालेला आहे त्यांची भूमिका ही प्रहारची नाही आहे। विश्वगुरु मोदींना हिंदूंवरील अत्याचार थांबवता आले नाहीत। इंदिरा गांधी असत्या तर बांगलादेशवर हल्ला करून हिंदूंचं संरक्षण केलं असतं असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं। तर बांटने के बाद भी जमत नाही म्हणून बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला जातोय। भाजपच्या 50 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत म्हणून शेवटचा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे। योगी आदित्यनाथ यांचा निम्मा उत्तर प्रदेश, मुंबई आणि पुण्यात नोकरीला आलाय आणि हे आता आम्हाला येऊन शिकवतायत असं जयंत पाटील म्हणाले। बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदू मंदिर, महिला, पुरुषांवर झालेल्या अत्याचार फाळणीच्या पाकिस्तानातून हिंदूंवर आलेल्या अत्याचाराचे स्मरण करून देते। अरे तुमचा नेता विश्वगुरु झालाय ना, शेजारच्या बांगलादेशला दम देऊन हिंदूंचा वरचे अत्याचार थांबवता आले नाहीत। इंदिरा गांधी असत्या तर ते बांगलादेशवर हल्ला केला असता आणि तिथल्या हिंदूंचं संरक्षण केलं असतं। मोकळ्याच गप्पा यांच्या। पण भारतीय जनता पक्षवाले अजून बटेंगे तो कटेंगे मध्ये अडकलेले। दुनिया लय पुढे गेली। अमित शहा आणि तो योगी आदित्यनाथ, त्या योगी आदित्यनाथ इथे येऊन असल्या घोषणा करतो। त्या योगीला माहित नाही निम्मा उत्तर प्रदेश, मुंबई आणि पुण्यात नोकरीला आला याचा, आणि आम्हाला येऊन शिकवतोय की बटेंगे तो कटेंगे। याचा अर्थ क्लिअर आहे, भारतीय जनता पक्षाच्या 50 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत म्हणून आता शेवटचा कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे। राज्यात मतदान